अध्यक्ष जगन्नाथ पाटील पुरस्कृत भूमी 11 नावाचं सगळं काही आहे. अभय आणि त्याच्या सोबतीनं संकेत ही सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळते. आज अशोक डिंडाच्या बिहाफ मध्ये संकेतला मिळते संधी. अभयच्या सोबतीनं अभय जयस्वाल आणि संकेत भोईर ही सलामीची जोडी. त्या बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय सांभारली एक्सप्रेस संदेश मुंडे. बॉल होता या बॉलिंग मार्कवर. संदेशचा पहिला बॉल, अंपायरचा इशारा नो बॉल अँड वॉट अ शॉट. पहिल्याच बॉलवरती एक अप्रतिम फटका. डीप मध्ये स्वीप कव्हरला बॉल अडवून थ्रो केला जाईल तोपर्यंत 1+2 सुरुवात झाली आहे. नो बॉल आणि त्याच्यावरती फलंदाज देखील ऑन दी मार्क. समीरजी सोमणे सर, त्या सोबतीनं बुराडे सर आणि आज दशरथ पाटील सर असे 3 लेजंड कॉमेंटेटर्स आहेत. त्या सोबतीने एक शेर शायराना तडका बाबूशहाचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय. कुणाल डायरे आणि त्यांची पूर्ण टीम करते या स्पर्धेचं ब्रॉडकास्टिंग टेलिकास्ट. याच्यासाठी केला अट्टहास, हा क्षण गोड व्हावा याची ध्येयाची डोळा. युवा अध्यक्ष चषकाचा आज अंतिम सोहळा तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. ओव्हरस्टेप झाला त्यामुळे नो बॉल घोषित करण्यात आला. चेक सन्माननीय सचिन दादा खडे यांचं इथे आगमन होत आहे. सहर्ष स्वागत. केतनजी लाड आणि मंगेशजी लाड यांच्या वतीने सलग 3 विकेटसाठी अर्थातच विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक सांभारली संघाला देण्यात येईल. अफाट पारितोषिकांची रेलचेल, पारितोषिकांचा वर्षाव. एका एवा कॅचसाठी प्रेक्षकांना 7000 रुपयाचं पारितोषिक. हे जर कुठे पाहायला मिळतं तर त्याचं नाव युवा अध्यक्ष चषक. आणि मगाशी देखील आपण म्हणालो ज्यावेळी खालापूर वर्सेस मॅच झाली कर्जत 2 तालुक्यांच्या दरम्यान, इथनं दहिवलीकर उद्यापासून आवर्जून म्हणतील की अख्ख्या महाराष्ट्रात असं एकही गाव नाही जिथे युवा अध्यक्ष चषकाचं नाव नाही. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. थर्ड अंपास त्या ठिकाणी चेक करतात ओव्हर स्टेप्ससाठी. या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आला. काही क्षणात आपल्यापर्यंत निर्णय पोहोचेल. नो बॉल 1+2 आणि नेक्स्ट बॉल फ्री ची संधी आहे. सलामीची जोडी मैदानावरती आली आहे. हा फ्री हिट होता, चांगला पडला. टप्पा पडल्यानंतर जो आत यायला हवा ना अगदी तो झाला. अगदी इन कटर इन स्विंग यासाठीच खरं तर संदेश मुंडेला ओळखलं जातं. टप्पा पडल्यानंतर अँगल सोबत चेंडूला आत आणणं, मोठ्या मोठ्या फलंदाजांच्या यष्ट्या वाकवणं, अगदी यासाठी संदेश मुंडेचा वेग चर्चेत असतो. मग ते समोर तितकाच खरं तर मनगडामध्ये जोर असणारा अभय जयस्वाल बॅटिंग करतोय. समोर मिड ऑन उपस्थित आहे. एका सिंगलचा प्रयत्न आहे, थोडीशी मिसफिल्ड आणि त्याचं रूपांतर झालं एका सिंगल मध्ये. मांडा संघासाठी पारितोषिक येत आहे. सलग 2 षटकारांसाठी सन्माननीय सचिनजी खडे साहेब यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक. आणि आता पहा प्रेक्षक राजा मगासपासून 1100 रुपयांचं पारितोषिक होतं. प्रेक्षक कमाल कॅचसाठी हर्षल भाऊ यांच्या वतीने आता ते पारितोषिक झालंय तब्बल 2000. संदेशचा बॉल आणि निश्चितच बॅटची कडा घेतले, विकेट इथे जाईल. आणि बंटी बैलमारे यांचं देखील 1000 आहे. तर प्रेक्षक कमाल कॅच, तुम्ही कॅच पकडली तर पारितोषिक मिळेल तुम्हाला टोटल 3000 रुपयांचं. अगदी बरोबर आहे. आणि आज ही स्पर्धा यशाच्या उंच शिखरावरती आहे. याचं एकच कारण अगदी आपण पाहिलं ना तर अफाट मेहनत, त्या जिद्दीतून उभं राहिलेलं आहे साम्राज्य. आणि या स्पर्धेचं पर्व असं युवा अध्यक्ष चषकाचं की आज भविष्यात आहे ना म्हटलं जातं ना की काम करा असं की नाव झालं पाहिजे. नावाला असं ब्रँड बनवा की ते नाव ऐकून काम झालं पाहिजे. आणि आता हर्षलदादा मोरे हे ते ब्रँड बनलंय की येत्या काळामध्ये संघ शोधायची गरज लागणार नाही. टीम स्वतः म्हणतील की आयुष्यात कर्जत तालुक्यात येऊन काय खेळायचं आहे तर युवा अध्यक्ष चषक खेळायचं आहे. आणि हर्षलदादा मोरे यांच्या सोबतीनं तितकंच मोठं योगदान जातं. परफेक्ट नियोजन, करेक्ट कार्यक्रम आणि नियोजनाचा बादशाह म्हणजे केतनदादा बामणे. ग्राउंडसाठी घेतलेली माही भावड्या, अविनाश पिंपळे यांनी मेहनत, त्या सोबतीनं खास मित्रपरिवार अनुपजी साबणे, अकिबजी पटेल, जय गुरव, रोहित पाटील या सगळ्यांची देखील अफाट मेहनत राहिली. आणि त्या सोबतीनं उभा राहिला प्रत्येक सुखात दुःखात अडचणीत आणि संघर्षात तो म्हणजेच जय महालक्ष्मी क्रिकेट संघ दहिवली. आणि त्या स्वप्नातनं उभं झालं ते म्हणजेच युवा अध्यक्ष चषक. आदरणीय ताईंच्या वाढदिवसाचं औचित्य साधून खरं तर ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली. आणि जर राजकारण खरं कुठे पाहायचं आहे ना तर मग चौक ग्रामपंचायत. अगदी एका छोट्याशा बॅनर्सवरनं
एकाच्या छोट्याशा रस्त्यावरनं गल्लीपासून घराघरापासून टपरीपासून सुरू झालेलं राजकारण अगदी नेहमी चर्चेचा विषय असतं. आवर्जून सचिनदादा मते, आमचे मित्र गिरीशदादा माई असतील, त्यानंतर पूर्ण खरं तर चौककर असतील, खूप सारं प्रेम देत आले. मग त्याच चौक ग्रामपंचायतीला एक कोहिनूर हिरा आदरणीय ठोंबरे साहेब लाभले आणि त्यांच्या माध्यमातून ताई थेट सरपंचासाठी उभा राहिला आणि भरघोस मताने चौकच्या ग्रामपंचायतीवरती ज्या युवा खरं तर एका नावानं युवतीनं काय पलट केलं ते म्हणजे आपली ताई, आणि तदनंतर त्याच्यातून उभं झालं ते म्हणजे सरपंच नावाचं एक पद आणि चौक ग्रामपंचायतीला सर्वाधिक विविधतेने नटलेलं आणि अनेक खरं तर पुरस्कर्ते अगदी सातत्यानं ज्या गावाच्या ग्रामपंचायतीबद्दल चर्चा करत राहिले, गावाला गावपण घराला घरपण आणि एक ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून खरं तर पूर्ण गावाचा चेहरा मोहरा खरं तर ताईंनी बदलवून टाकला. आणि त्याच ताईंच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांना क्रिकेटमय वाढदिवसाची भेट हर्षलदादा मोरे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा युवा अध्यक्ष चषक आपल्याला पाहायला मिळाली. बॉल तयार, टप्पा पडला चालला, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये एक्स्ट्रा बाउन्स होता, खूप चांगली बॉलिंग. खरं तर चांभारलीचं क्रिकेट असं म्हटलं जातं ना की एका गावामध्ये एक स्टार झाला की त्या स्टारच्या नावानं क्रिकेट ओळखलं जातं. मात्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अगदी रजत मुंडे हे ते नाव कधी अगदी चांभारलीच्या टीमनं टायटल जिंकलं ना, आजवर त्याच्या इंस्टाग्राम बायोला तुम्ही असं गाणं कधी ऐकणार नाही, वन साइड हिरो आहे किंवा एकटा बास. त्याच्या कॅप्शनला ऑलवेज एक लाईन असते, टीम वर्क मेक अ ड्रीम वर्क. आणि अर्थातच या चांभारलीच्या संदेश मुंडेच्या माध्यमातून म्हणा, रजत मुंडेच्या माध्यमातून म्हणा, अजून खूप मोठी स्टारकास्ट आहे चांभारलीकडे. या सगळ्या टीमनं आज चांभारलीचं नाव मोठं केलंय. त्यामध्ये आवर्जून ओमकारच्या नावाचा देखील उल्लेख करेल, जो आज टीम मध्ये नाही आहे मात्र त्याच्या बिहाफमध्ये देखील चांभारली खूप चांगलं क्रिकेट खेळला आणि ओमकारकडनं देखील ऑल द बेस्ट देऊ आपण टीम चांभारलीला. मांड्याचा जो पहिला षटकार येईल त्या षटकारासाठी सचिन खडे साहेब यांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. ओव्हर नंबर सुरू झाली आहे 2 आणि आता झालेली टेनिस बॉल क्रिकेट विश्वात 4 पर्व झाले. ग्रामीण धमाका बिग बॅश 3 वेळा जिंकलं गोरसईनं आणि त्यामध्ये जर यंदा आयकॉन म्हणून भूमिका ज्या खेळाडूची आपण खूप चांगली पाहिली आणि मालिका वीराच्या माध्यमातून देखील खरं तर अनेक सारी पुरस्कर्ते 4 व्हीलर्सकडे नजर ठेवून होतं आणि रजत मुंडेनं तो कारनामा केला आणि त्याच्या कारकिर्दीतील पहिली 4 व्हीलर कार त्यानं कुठे पटकावली तर ते मैदान होतं कोणगाव ग्रामीण धमाका बिग बॅश या स्पर्धेमध्ये. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्याचं दुसरं नाव म्हणजेच रजत मुंडे, तो बॉलिंग ट्रॅकवरती आला. मागच्या 5 वर्ष 6 वर्ष आधीपासून खरं तर आमदार चषकापासून नागझरीच्या मैदानावरती एका वर्षामध्ये पहिली बाईक, त्यानंतर त्याच आठवड्यात 3 बाईक जिंकत अख्ख्या रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये धुवाधार कामगिरी करणारा हा चांभारलीचा संघ. त्या प्राईम टचला आज जर शोधायचं ना तर रजत मुंडेला आज चांगलं क्रिकेट खेळायचं. समोरा भूमी 11 मांडा बॉलिंग युनिट, भूमी 11 मांडाची ताकद आहे. आज अशोक दंडाच्या बिहाफमध्ये आपण पाहताय सलामीला संकेत त्याच्या बॅटला रन्स बनवावा लागतील आणि भूमी 11 मांडा एक अशी टीम आहे, संघ हारू दे संघ जिंकू दे, ऑलवेज चेहऱ्यावरती एक गोड स्माइल असते. नुकतीच संकेतची विकेट आली आहे, त्यानंतर बॅटिंग ट्रॅकवरती फलंदाज झाला जयेश इन ॲट नंबर 3. इथे फटका चांगला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॅटन पॅट मधनं वळवला, चालला बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि अंपायरचा इशारा त्या ठिकाणी येतोय, बॉल सीमा पार आणि हा आला पहिला या डावातील धावफलक 4 ने पुढे चाललाय. कर्जत दहिवली गावाचा हर्षल मोरे आहे नाव त्याचं आणि धावफलक स्कोरकार्ड वरती रोहित आम्हाला माहिती देत असताना 11. इथे समोर मारला लॉंग ऑनला फिल्डर आहे, चेस करतोय त्याच्या आवाक्याच्या बाहेर, बॉल चालला काउ कॉर्नर फेसला. पहिल्या टप्प्यावरती सीमा पार, बॅक टू बॅक दुसरा चौकार येतो टीम भूमी 11 मांडासाठी. चर्चा झाले आज नावाची, कुणी नाही बरोबरी करायची, साथ आहे त्याला होती मित्रांची. थँक्यू डीजे. मोमेंटम जो सुटला होता ना पहिल्या ओव्हरमध्ये, जो संदेश मुंडेंना अगदी पकडून ठेवला होता चांभारलीच्या बाजूनं, जिकडे त्याचं पहिलं षटक फक्त 5 धावेचं आणि एक विकेट देखील त्याच्या खात्यात होती. आता रजत मुंडेच्या अगेन्स्टना 2 चौकार मारून जयेश राजेनं तो थोडासा खेचून आणलाय.
आणि आज असंच क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल, कारण आज टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील महासत्ता खेळतात. नेक्स्ट मॅच सातपाडी वर्सेस धानिवमध्ये रंगती आहे. दोन्ही टीम कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये रेडी राहायचं टॉससाठी. अतिशय चांगल्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. पहिला सामना झाला, बोरशेतीनं जिंकला. रोशन विखंडेचं कॅप्टन नॉक तुम्हाला तिकडे पाहायला मिळालं, खूप सुंदर बॅटिंग करत मॅन ऑफ द मॅचचा तो हकदार ठरला. दुसरा सामना वर्सोवाला जिंकताना आपण पाहिलं, तिकडे देखील खूप चांगली भूमिका आपल्याला वर्सोवाच्या गोलंदाज आणि फलंदाजांकडनं पाहायला मिळाली. आणि आता मॅच नंबर 3 तुमच्या समोर भूमी 11 मांडा आणि त्यांच्या विरुद्ध टीम सध्या खेळतीये अनन्या 11 चांभारली. एका बाजूला खालापूर, दुसऱ्या बाजूला टिटवाळा. एका प्रेक्षकाच्या गाडीची चावी हरवली आहे एफझेड बाईकची. ज्या कोणाची असेल ओळख पटून आपण घेऊन जायचे. आपले पॉकेट चेक करा मित्रांनो, कारण मॅच पाहताना अगदी तहान भूक सर्व काही हरपून क्रिकेट वेडे प्रेक्षक या क्रिकेटमध्ये रंगून जातात. आणि तुम्हा सगळ्यांना एका धाग्यानं गुंफलंय ना, त्याचं नाव 3.5 अक्षराचा शब्द क्रिकेट. मध्ये या क्रिकेटच्या पटलावरती जर जिंकायचं ना, 2.5 अक्षराचं भाग्य 3 अक्षराचं नशीब बदलवण्यासाठी करावी लागतं, ती म्हणजे 4 अक्षराची मेहनत. म्हणून स्वतःला इतकं सांगा, अनेक अडथळे संकटे तुमच्या समोर येतील, तुमच्या बॅटनं तुमच्या बॉलनं त्यांना प्रत्युत्तर देताना इतकंच म्हणा, ओ बुलाती है मगर जाने काहीच नाही. वेगात टाकला होता हा बॉल, एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये फटका चाललाय सरळ सीमा पार, बाउंड्री रोपला फाडत तोडत निघून चाललाय. या चमचमत्या ट्रॉफीवरती आमची नजर. फलंदाजानं केला कहर, बॉल सीमारेषा बाहेर झाला फरार. आला नंबर 4. तयार हालय दिलदार हाय जीव लग जीवाचा. अरे कर्जत दैवली गावाचा, हर्षल मोरे हाय नाव त्याचा. ओमकार सर सलग 3 चौकार आले का? एक डॉट मध्ये आधी बॅक टू बॅक 2 फोर्स आले, तदनंतर एक डॉट बॉल आला, तदनंतर आला हा चौकार आणि धावफलक. 2 षटकं पूर्ण झाल्यानंतर रजत मुंडेच्या ओव्हर्समध्ये विकेटलेस गेला आणि 14 धावा खर्च झाल्यात. पहिल्या षटकामध्ये होत्या 5, टोटल झाली आहे धावफलकावरती 19 धावा. अगदी इर्षाळवाडी ही घटना जरी नजरेसमोर आली ना, डोळ्यामध्ये अश्रू आणि मनातून अनेकांना ज्यांना आपण गमावलं, पूर्ण गावच्या गाव खरं तर निसर्गाच्या एका वादळासमोर उद्ध्वस्त होताना आपल्याला पाहायला मिळालं. मात्र ते गाव पुन्हा एकदा तसंच उभं राहिलं आणि त्यामध्ये आवर्जून खूप मोठी मेहनत होती. आदरणीय ऋतुताई सुधीर ठोंबरे यांच्या माध्यमातून खरं लगेचच ती घटना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवण्यात आली. आणि जेव्हा इर्षाळवाडीचा जो अपघात झाला, पूर्ण गाव उद्ध्वस्त झालं. स्वतः मुख्यमंत्री साहेबांना तिकडे येऊन पाहणी करताना प्रत्येक घरात खरं तर जे जे आपल्यातून निघून गेले त्यांच्यासाठी देखील एक परिवाराला आधार म्हणून एक चांगलं योगदान देण्यात आलं आणि पुन्हा इर्षाळवाडी नव्यानं उभी राहिली, त्याचं देखील श्रेय जातं चौक ग्रामपंचायतीच्या सरपंच आदरणीय ऋतुताई सुधीर ठोंबरे यांना. आणि त्यांचं देखील आवर्जून करू कौतुक, कारण सरपंच कसा असावा ना, त्याचं ज्वलंत उदाहरण खरं तर आपल्या वडिलांनी दाखवलेला मार्ग कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक या सगळ्या क्षेत्रात चौक ग्रामपंचायतीला ज्यांना आवर्जून एक उंचीवरती नेलं आणि त्यात सध्या आता बनलेत अर्थातच ऋतुताई हर्षल मोरे. आणि आज हर्षलदादा मोरेनं देखील काम असं केलंय ना की सर्वांना अभिमान आणि हेवा वाटावा. आज दहिवली गावाचं नाव आहे ना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं, म्हणून तर प्रत्येक जण दहिवलीकर इतकंच म्हणतोय, अख्ख्या महाराष्ट्रात क्रिकेटच्या पटलावरती एकही गाव नाही जिथे आमच्या युवा अध्यक्ष चषकाचं नाव नाही. षटकार आला, तदनंतर आला डॉट बॉल. वेगाचा राजा वेगावरती स्वार होताना पाहायला मिळाला. खूप कंट्रोल करावं लागेल संदेश मुंडेला बॉलिंगमध्ये. जेव्हा तो यॉर्कर अटेम्प्ट करतो त्याचा इंटू द पॉल्ट आणि आर्कमधले बॉल आहे ना, फलंदाज अभय जयस्वाल सोडणाऱ्यातला नाही आहे, त्याच्या रडारमध्ये पडले इंटू द प्लॉट, आउट ऑफ दी स्लॉट. हे 100% ठरलेलं आहे, कारण त्याच्या मनगटात जोर फार आणि मोठ्या फटक्यांसाठी खरं तर अभयला ओळखलं जातं. ज्याच्या मनामध्ये कोणतंही नाही आहे भय, त्याचं नाव अभय. हा अर्ध्या विकेटवरनं फिरवला नजरेसमोरून अगदी एक तिखट बाउन्सर, जो या दहिवलीच्या मातीचा सुगंध आज टिटवाळापर्यंत पोहोचेल. आणि बॉल डॉट आला. षटकारानंतर लगातारचे 2 डॉट. अगदी जिकडे ना गुडलेन स्पॉट लेन बॉल, तिकडे जर संदेश मुंडेचा टप्पा पडला तर मोठ्या मोठ्या फलंदाजांना अशाच प्रकारे संभ्रमामध्ये टाकताना संदेश मुंडेच्या वेगाच्या जोरावरती आपण पाहिलं. म्हणून तर म्हणतो ना, चांभारली एक्सप्रेस जर ट्रॅकवरती धावली, एकदा का टप्पा लाईन दिशा त्याला सापडली, मग फलंदाजांच्या अगेन्स्ट मुंडे कमबॅक करू शकतो. अभय जयस्वाल प्रयत्न करत होते स्विच हिटचा.
गाय कही निशाना कही स्विचेट एक ऐसा फटका है ना जी दुधारी तलवार है, चले तो गर्दन कटे दुश्मन की वरना खुद की गर्दन कटने में कभी देर नहीं लगती. धावफलकावरती धावा डॉट बॉल नंतर लगातारच्या 3. खरं तर षटकार जो आला होता ना तो कव्हर झाला, मात्र अजूनही मांडा स्ट्रॉंग झोन मध्ये कारण रन्स बनलेत. 48 धावेची मॅच खालापूर वर्सेस कर्जत 2 बॉल 1 वरती येताना आपण पाहिली होती. खूप चांगला झाला होता सामना. लास्ट ओव्हर थ्रिल आपल्याला पाहायला मिळालं. इथे लागली या बॅटची कडा टॉप एज फ्लाइंग स्लीपला बॉल अडवला झाला. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिकडे नाही आहे. फक्त एकच धाव मिळेल आणि धावफलक 1ने पुढे चाललाय. टीमची टोटल धावफलकावरती पोहोचली आहे 26. 26ला 1 बाद सध्या चित्र तुम्हाला पाहायला मिळत आहे. जिकडे पहिल्या डावात बॅटिंग करतोय टिटवाळा परिसरातून मांडा गावाचं नाव क्रिकेटच्या पटलावरती पुढे घेऊन जाण्याची आणि आज युवा अध्यक्ष चषक आणि कर्जत तालुका गाजवण्याची स्वप्न घेऊन आलाय संघ भूमी 11 मांडा. आयुष्यामध्ये स्वप्नांचा पाठलाग करताना कधी कधी खूप काही गमवावं लागतं. त्या स्वप्नांसाठी त्याग समर्पण जिद्द चिकाटी शौर्य हे सारं काही मैदानावरती तुम्हाला दाखवावं लागतं, कारण स्वप्न तीच पूर्ण होतात ज्या स्वप्नांच्या मागे वेड होऊन तुम्ही धावता. संदेश मुंडेच्या स्पेलचा अंतिम बॉल. इथे फटका चांगल्या फक्त दिशा दिली आहे. लॅप शॉट बॉल चालला सरळ फाईन लेगला सीमारेषा बाहेर. शेवट गोट झाला आणि स्पेल महागडा झालाय. आधी रजतचा आणि आता संदेश मुंडेचा. या ओव्हर्स मध्ये खर्च झाले धावा 11. 2 ओव्हर्स मध्ये 19 होतं आणि आता 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 10च्या सरासरीनं करंट रन रेट तुम्हाला पाहायला मिळत आहे अगदी 10.00. 30 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही 9 विकेट्स हातात. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. एक छोटासा डीजे वाला ब्रेक जोपर्यंत खेळाडू बसतात पाणी पी आपण ऐकूया डीजे राजचं एक संगीत. थोडंसं थांबवतो तुम्हाला कारण थोडे एक सन्मान आपण मंचावरती घेतोय. ओमकार सर, मला असं वाटतंय जयस्वालने पहिला षटकार मारला आता, तर त्या षटकारासाठी सचिनजी खडे साहेब यांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राईज आलं. दर्शन लाड, ऋषिकेश लाड यांना विनंती की आपण थांबा. मंचावरती मी हर्षल भाऊ यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण दर्शनजी लाड आणि त्याचबरोबर ऋषिकेश लाड यांचा सन्मान करावा. ऋषिकेश लाड यांचा सन्मान होतोय. खरं तर प्रचंड मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी हर्षल भाऊंचे सर्व सहकारी घेत आहेत आणि त्यामधीलच आणखी एक सहकारी दर्शनजी लाड यांचाही सन्मान मात्र इथे होईल. सचिनजी खडे साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांनाही सन्मानित आपण करणार आहोत. हर्षलजी मोरे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आमचे नेरळचे सचिनजी खडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हर्षल भाऊंना विनंती की आपल्या शुभ हस्ते ज्यांनी नुकताच जयस्वाल ज्या फलंदाजाने पहिला षटकार मारला मांड्याचा त्याच्यासाठी देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज दिले. अनेक सारी पारितोषिकं म्हणजेच युवा अध्यक्ष चषक. षटक सुरू झाला नंबर 4 पहिलाच टाकला आपण पाहता अगदी ब्लॉक हॉल आणि चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आला डॉट बॉल. एका बाजूला रजत मुंडेला पाहायला आज क्राऊड जमा झाला, दुसऱ्या बाजूला जगनदादा पाटील यांचा फॅन बेस आज मैदानावरती उतरला. जगन्नाथाचा देखील फॅन फॉलोविंग खूप मोठा, हजारोच्या संख्येनं गोलंदाजी पाहायला आज आले असतील टिटवाळाकर. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला वॉड शॉट दॅट फिल्डर आहे डीप मध्ये चेस झाला पूर्ण. एक सिंगल कंप्लीट थ्रो आला, कॅरी नाही झाला. सेकंडचा कॉल डेंजर एंडला जायचं होतं त्यामुळे तिकडे नकार केला फलंदाजानं. एक सिंगल झाली आहे अडीकनी कंप्लीट आणि एका सिंगलनं स्कोर पुढे चाललाय. हे क्रिकेटरना पहिल्या डावातलं, दुसऱ्या डावामध्ये जेव्हा मॅच जाईल अजून खतरनाक हा सामना संघर्षाच्या वळणावरती जाताना तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक 1ने पुढे पोहोचलाय. 31 धावा. इथं फटका चांगला पहिल्या टप्प्यावरती बॉल ट्रॅव्हल होईल का, सीमा पार हो आलाय आणि मेतील धावा 4. का बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्ले संपलाय तरी देखील इनफिल्डच्या वरनं जे फटके खेळले जातात ना, आपल्या गुणवत्तेला आपल्या कौशल्याला न्याय देताना फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो जयेश राजे आणि समीर दादा. जयेश राजेच्या बॅटमधनं सलगचे 3 चौकार आलेत. तेजसजी राणे, तेजसजी मोरे आणि त्याचबरोबर बाळा घरत यांना विनंती की आपण मंचावरती या आणि माझ्या समालोचनाला नेहमी प्रेम करत असतात सचिनजी खडे, त्यांच्या वतीने माझ्या समालोचनासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज झालंय. त्यांचे मनापासून आभार. म्हणून तर म्हणतो ना, कर्जतमध्ये आल्यानंतर काकाची बात अलग आहे. काकाचा धप्पा आणि इथे फलंदाजानं मारला सरळ डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड. सी गोज कडक 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 सिक्सर. जबरदस्त लोकसंगीत अगदी वाजवलंय, परंतु या स्पर्धेदरम्यान आणखी एक महत्वाचं पारितोषिक येत आहे, उल्लेखनीय पारितोषिक. विशालजी राठोड आणि त्याची आम्ही इथे अनाउन्समेंट करतोय.
विशालजी राठोड यांच्या वतीने सलग 3 षटकार किंवा विकेट हॅट्रिकसाठी 40-40 4040 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. बॅकफुटला जाऊन स्क्वॅक कट बॉल चालला सरळ डीप बॅकवर्ड पॉइंट थर्ड मनच्या अगदी मधोमध आणि हा देखील आलाय सीमारेषा बाहेर. थांबायचं नाव घेत नाहीये, थांबायचं नाव घेत नाहीये फलंदाज जयेश राजे. आणि त्या सोबतीनं जी काही आपली जुनी गाणी आहेत ना ती तुम्ही कधी ऐका, ऑलवेज एव्हरग्रीन आहेत. मग ती सकाळी पहाटे लावा किंवा रात्री लावा, ही गाणी ऐकण्याची मजा काही वेगळी आहे. आणि त्या सगळ्या संगीतांच्या एक वेगळ्या विश्वात घेऊन जाताना DJ राज आपल्याला पाहायला मिळतं. जरूर ओव्हर ब्रेकमध्ये हे सॉन्ग पुन्हा आपण प्ले कंटिन्यू करू. आता फक्त एक बॉल त्यासाठी आपल्याला वाट पाहायची आहे. धावफलक 4 ने पुढे चालला. टीमची टोटल स्कोरकार्डवरती 45. चांगलं टार्गेट सेट झालं, चांगलं टार्गेट सेट झालं 45. आणि अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. इथे लाईन चेक केली जाईल. रन्स घेण्याचं मानस आहे, थोडासा जीव धोक्यात घेऊन धावलं होतं. नजर जाईल अंपायर्सकडे. वाईट +1 2 धावा धावफलकावरती जोडला जातील एक्स्ट्राच्या स्वरूपात. आणि धावफलक 2 ने पुढे चालला. टीमची टोटल धावफलकावरती लागली आहे 47. म्हटलं जातं ना हालात के कदमों पर कभी सिकंदर नहीं झुकता, टूटा भी तारा तो कभी जमीन पर नहीं गिरता, गिरते शौक से दरिया समंदर में लेकिन किसी दरिया के चाहत में समंदर अपना किनारा नहीं बदलता. यॉर्कर त्याला खोदून काढला एक्स्ट्रा कव्हरला. इकडे देखील क्षेत्ररक्षक चेस करतात. थांबवला बॉल, थोडासा कॅज्युअल अप्रोच तिकडे फिल्डरचा होता. त्यामुळे 2 धावा अगदी सहजच पूर्ण झाल्यात आणि डाव संपलाय पहिल्या 4 षटकांचा. आणि खेळ अगदी अतिशय चांगला रंगलाय. पहिल्या षटकात फक्त 5 होतं, तदनंतर मात्र मागच्या 3 ओव्हरमध्ये 44 आलं. आणि 4 षटकं संपल्यानंतर 49ला 1 बाद पहिल्या डावात बॅटिंग करतीये अनन्या 11 सांभारली समोर. भूमी 11 मांडा कम ऑन डीच्या. संगीत तुम्ही ऐकताय. खरं तरी आपली लोककला आहे, लोकसंगीत आहे आणि ते जपण्याचं काम DJ राज देखील सध्या करतो. आणि नेक्स्ट मॅच जय बाबा धानीव आणि त्यांच्या विरोधात सातपाटी. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती की टॉस करण्यासाठी या. आणि ओमकार सरपा आता रात्रीचे 2 वाजलेले आहेत, कारण 1:56 झालाय. तरी सुद्धा हर्षल भाऊ सांगतायत जे दर्दी क्रीडा रसिक या मुख्य मैदानावरती उपस्थित आहेत त्यांच्यासाठी सीमारेषा पार प्रेक्षक कमाल कॅच त्यांनी पकडली. तर 2000 आणि बंटी बैलमारे यांचे 1000. तर टोटल 3. तर ते पारितोषिक झपकन त्याने वाढवलंय. शेअर मार्केट एवढं वाढत नाही. हर्षल भाऊ यांच्या वतीने आता प्रेक्षक कमाल कॅच साठी तब्बल 5000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. फटका फसलाय. कॅच होणं कठीण काम आहे, परंतु प्रेक्षकांसाठी नामी संधी आहे. सीमारेषा बाहेर प्रेक्षक कमाल कॅच पकडली तर सन्माननीय हर्षद भाऊ मोरे यांच्या वतीने 5000 आणि बंटी बलमारे यांच्याकडून 1000. टोटल 6000 रुपयांचं पारितोषिक मिळेल. क्या बात आहे. आणि म्हणून म्हणतो ना की कर्जतमध्ये आल्यानंतर ना पारितोषिकं रात्रीची जास्त वाढतात, कारण हे सगळे रातो के कातिल आहेत. वी आर नाईट क्रिकेट किंग्स. आणि अफाट संख्येनं हा सगळा प्रेक्षक राजा फक्त खेळाडूंना नाही याची काळजी घ्या, प्रेक्षकांसाठी आहे. टप्पा पडला, चालला बॉल एसटी रक्षकाच्या हातामध्ये. शेवटचं षटक अगदी तिकडे कमबॅक होईल का अंपायर्सनं सांगितलंय. आपण जाऊयात आता आपल्या PCR कंट्रोल रूममध्ये. अगदी व्हाईट बॉलसाठी चॅलेंज करण्यात आलं. थर्ड अंपायर्स त्या ठिकाणी आपल्यासोबत जॉईन होतील. जतीन सर आपल्यासोबत आहेत अंपायरच्या भूमिकेत. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव हेमंत शेट्टी सर आहेत. अनेक 70 बिग बॅश कव्हर करताना ज्यांना आपण पाहतो. आज सादिक सर आपल्यासोबत आहेत. अंपायर्स कॉल डॉट बॉल. त्यानंतर या ठिकाणी बॅटिंग साईड चॅलेंज करण्यात आला. प्रत्येक टीमकडे एक DRS त्याचा वापर या ठिकाणी करण्यात येतो. आणि डिसिजन या ठिकाणी आला फेअर बॉल, नो मोर DRS, रिव्ह्यू लॉस्ट. डॉट बॉलची होईल त्या ठिकाणी समाप्ती. निर्धाव चेंडू नंतर धावफलक पुढे चालला 50 धावा. बॉल तयार. टप्पा पडला. हा खूप बाहेर, हा खूप बाहेर. इकडे अंपायरसाठी निर्णय सोपा होता. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. एक्स्ट्रा रन स्कोर पुढे चालला. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 51. पंकज मुंडे आणि अभय जयस्वालसाठी जे 500चं कॅश प्राईज होतं ते आपण भूमी 11 मांडाच्या 12th मॅनकडे सबमिट करतोय. आफ्टर फिनिश द मॅच ते आपण अभय जयस्वालला देणार आहोत. इथे एक मोठा फटका पाहिजे, एक मोठा फटका पाहिजे. फ्लाइंग स्लिप थोडंसं पुढे उभा केला
आणि अजून एक एक्स्ट्रा रन मिळेल. धावफलक 1ने पुढे चालला 52. एक्स्ट्रा रनचं पर्सेंटेज शेवटच्या ओव्हरमध्ये वाढत चालल्याचं कारण फलंदाजाच्या आर्कमध्ये बॉल द्यायचा नाही आहे. सध्या प्लॅन्स करून आला बॉलर पंकज मुंडे अवे फ्रॉम द बॉडी थोडासा दूर ठेवतोय अजूमकाच्या बिहाफमध्ये. त्यामुळे पंकजवरती जो आज विश्वास ठेवला कॅप्टन रज्जूनं तो त्याला जपावा लागेल. बॅटची बाहेरची मोठी कडा फर्स्ट स्लीपला बॉल आणि तोपर्यंत एक सिंगल पूर्ण झाली आहे. ओव्हरथ्रो झाला. बॅकअप देतील स्वतः गोलंदाज. एका धावेनं स्कोप पुढे चालला. ज्या 50 ते 55ची रोहित आपण चर्चा करत होतो ना आता त्या बनलेत आणि अगदी मॅच आता खूप चांगली होईल कारण नेक्स्ट इनिंगमध्ये अगदी सातत्याचं दुसरं नाव रजत मुंडे नावाचा शो पाहायला मिळणार. त्याची विकेट फार महत्त्वाची असणारा टीम मंडासाठी तर त्याच्या बॅट्समधनं रन्स येणं आज ते गरजेचं असणार आहे सांभारलीसाठी. इथं फटका ऑन साईडला पुल करायचा होता. फर्स्टला बॅटचा स्टिकर एंडला लाव सोपा साधा झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. अगदी आरामात हा झेल तिथे घ्यायचा होता मग झाली आहे मिस्टेक. मिळाली एक सिंगल. एकेका रन्सनं काय घडतं तर एकेका रन्स नंतर अगदी 50 ओव्हरचा ओडीआयचा मेगा फायनलचा सामना तो सुपर ओव्हरमध्ये जातो. सुपर ओव्हरची मॅच ती देखील बरोबरी सुटते आणि तदनंतर पुन्हा काय घडतं तर जास्त बाउंड्रीज कन्सिडर ज्या टीमला मारलं होतं त्या टीमला वर्ल्ड कप मिळतो. अगदी ज्या देशानं क्रिकेट शोधला ना अजूनही त्यांना वर्ल्ड कप मिळाला की क्रिकेटचे नियम जिंकले याची चर्चा क्रिकेटच्या पटलावरती आजही होतं कारण 600 बॉल नंतर देखील क्रिकेटच्या पटलावरती रिझल्ट मिळत नाही. इतकं अनप्रेडिक्टेबल क्रिकेट आहे. इथे प्रेडिक्ट प्री माइंडेड शॉट होता रिव्हर्स आणि बॉल चालला थर्ड मानला सीमा पार मिडल धावा 4. त्याची किंमत मोजावी लागली. अगदी स्ट्राईक रोटेशन झालं. अभयाला स्ट्रायकर एंडला त्याच्या बॅटमधनं आला हा स्विचिटचा फटका चौकार. धावफलक जाऊन पोहोचला स्कोरकार्डवरती जे आपण पाहता 58 धावा आणि पहिल्या डावातील अजूनही अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा स्विचिट यावेळी देखील फटका चांगला. स्टार्ट टू एंड फक्त एकच नाव मैदानावरती लढत राहिलं अभय जयस्वाल. ज्याच्या मनामध्ये नाहीये कोणतंही भय त्याचं नाव आहे जयस्वाल अभय आणि काय बॅटिंग केली या मॅच मध्ये. सलग आपण पाहिलं ना षटकार चौकार त्याच्या बॅटमध्ये येत राहिले. मात्र जो डाव जयेश राजेनं खेळलाय तो देखील तितकाच विस्फोटक आणि आक्रमक होता. वेळ झाली टॉसची. या मॅच मध्ये रन्स बनलेत 62. 63 धावेचा पाठलाग करायचा आहे रजत मुंडे आणि संदेश मुंडे आणि कंपनी टीम अनन्या 11 सांभारलीला. या टॉस करूयात आपण. धानिवचे कॅप्टन आलेत. जवळजवळ मित्रांनो 4 तास आणि 55 मिनिटाचा प्रवास करून धानीवाली आहे आणि दुसऱ्या बाजूला टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील ते नाव ज्या गोलंदाजानं आपल्या फिरकीच्या तालावरती पालघर गाजवलं तदनंतर पालघरातून हे अगदी नावानं रायगड ठाणे क्रिकेटवरती अधिराज्य गाजू लागलं. अर्थातच अवधूत अँड कंपनी टीम सातपाटी इन ऍक्शन आहे. दोन्ही पालघरकरांचं करू आपण स्वागत. वळूया टॉस कडे आणि काही क्षणात केला जाईल टॉस. एका बाजूला आशिष दुसऱ्या बाजूला अवधूत आणि टॉस टाइम वळूया आपण समीर सोमने सरांकडे. विनंती या स्पर्धेसाठी अथक मेहनत घेणारा भावड्या याला विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. आर्या 11 सातपाटी. आर्या म्हटल्यानंतर आय थिंक प्रभाकरजी देशमुख साहेब मला असं वाटतं या स्टेजच्या समोरच ते बसलेत आणि त्यांच्या विरोधात जय बाबा धानीव आदरणीय भागीत साहेबांचा संघ. टॉस इथे होता आणि टॉस जिंकलाय तो सातपाटी संघाने. काय निर्णय क्षेत्ररक्षण. तर चला मासला देखील सुरुवात होते सेकंड इनिंगला. मजा येईल. आवर्जून समीर दादा तुला म्हणेल अवधूतची गोलंदाजी आणि सातपाटीचं क्रिकेट पाहायला विसरू नका. समोर विश्वनाथ जाधव नावाचं चॅलेंज आहे. एका बाजूला ध्रुव 11 सातपाटी या नावानं पूर्ण पालघर टेनिस बॉल क्रिकेट विश्वच्या गावानं दणानून सोडलं तर दुसऱ्या बाजूला मैदानावरती इन ऍक्शन होणार. सांबारली गावातून सुरू झालेला प्रवास ISPL 10PL दुबई शारजा कतार आणि महाराष्ट्राचा भारताचा कानाकोपरा ज्यानं पिंजरून काढला आणि नुकतीच त्याच्या कारकिर्दीतील पहिली 4 व्हीलर कार ॲज अ आयकॉन म्हणून खेळताना ग्रामीण धमाका बिग बॅश या स्पर्धेमध्ये ज्यानं मिळवली. अर्थातच सातत्याचं दुसरं नाव म्हणून तर अख्खं रायगड म्हणतं ना में चांद चाहिए ना फलक हाँ में बस चाहिए मिस्टर सांभारली. रजत मुंडे बल्लेबाजी की झलक.
आणि त्याच्या बॅटमधनं रन्स बनतील. 63चा प्रवास, रजत मुंडेचं एखादं अर्धशतक की त्याच्या बॅटमधनं मोठा डाव की मैदानावरती त्याची विकेट आणि भूमी 11 मांडाचं वर्चस्व, या सगळ्याच्या अगदी चर्चेचं उदाहरण ना प्रेक्षकांमध्ये रंगलंय. कारण स्पर्धा चर्चेत आहे सध्या. हर्षल भाऊ मोरे हे नाव चर्चेत आहे आणि त्यांनी भरवलं युवा अध्यक्ष चषक. आणि थोडासा एक शेरशायरांना तडका देऊयात आणि वळूयात या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे. जरी ओडिसावरून हा आवाज आला महाराष्ट्रात, मात्र महाराष्ट्रानं ज्या आवाज आला, प्रचंड प्रेम आणि पसंती दिली. मॅन फ्रॉम देवीचा पाडा, तालुका पनवेल, जिल्हा रायगड, आवाज तुमच्या समोर मिस्टर बाबूशाह. सन्माननीय सुधाकर भाऊ घारे यांचे कट्टर समर्थक रोहनजी दाभाडे यांना विनंती की आपण मंचावरती या. आणि मैदानात दाखल झालाय तो मिस्टर कन्सिस्टंट अर्थातच रजत मुंडे. रजत मुंडेच्या एका रनसाठी 100, दुसऱ्या रनसाठी अर्थातच 2 धावांसाठी 200, चौकारासाठी 400 आणि प्रत्येक षटकारासाठी 600 रुपयांचं कॅश प्राईज सन्माननीय हर्षल भाऊ मोरे यांच्या वतीने रजत मुंडेला देण्यात येईल. हेलो माइक चेक. हेलो. कुछ देर की खामोशी है, फिर से ओमकार नाम का स्वर आएगा. और कल भी देखिए बात करेंगे जोर था और आज भी देखिए शब्दों की जोर है. लेकिन चलेंगे मुकाबला की तरफ. बड़ा मैच है और हमारे साथ देखिए बात करेंगे इतने बड़े लेजेंड हैं और जिनकी आवाज़ देखिए पूरी महाराष्ट्र में दीवानगी बनाई है. समीर सुमने सर लीड करते हुए जरूर हमें यहाँ पर प्रमोट करते हुए कमेंट्री में संदीप बुराड़े सर, दशरथ पाटिल सर. चलिए मैच की बात करेंगे. बड़ी टारगेट से, लेकिन कहते हैं ना मनुष्य के हौसले से कोई भी चीज बड़ा नहीं होता है. मजा आएगा मुकाबला में भाई. यहाँ पर से और लेट कट देखिए बैकफुट से खेलना चाहते थे, आसान नहीं रहता है. बल्लेबाजी की बात करेंगे तो यहाँ पर से मयूर जामले देखिए रजत मुंडे भाई. यहाँ पर से कहते ना संडे के बाद मंडे और रुपया के 4 अंडे. और हमेशा देखिए मैदान पर जो उड़ाते हैं जीत के झंडे, नाम है उसके रजत मुंडे. और इनके नाम देखिए 8 साल पहले मैंने नाम रखा था कि नीम का पेड़ भी चंदन से कम नहीं, रजत मुंडे बेंच स्टॉक से कम नहीं. रजत मुंडे बेंच स्टॉक से कम नहीं. लेकिन यहां पर देखिए मयूर जामले बता रहे भाई, यहां पर स्क्वायर तो खेला है लेकिन फील्डर ने दिखती यहां पर से रोका, गेंद को रोका. यहां पर से जगन पाटिल देखिए बात करेंगे, नाना खास करके देखिए इस टीम को. तो चलिए रनों की बात करेंगे. रन थोड़ा सा जिक्र कर लेंगे. माहौल थोड़ी सी शांत है. देखिए क्राउड कहते ना पहले लोग थे दीवाने लेकिन अब लगे हैं कमाने. नौकरी जॉब बिजनेस है. और ये चलिए खींचा भाई यहाँ पर मयूर जामले. अरे समोसा से निकलता है आलू और मयूर जामले ने रन बनाना कर दिया चालू. जय बाबा धानेव संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय भरतजी भागीत आणि त्याचबरोबर नरेशजी पाटील यांना विनंती करतो की आपण मंचावरती या. आणि आर्या 11 सातपाटीचे पुरस्कर्ते प्रभाकरजी देशमुख यांना विनंती की आपण मंचावरती या. कव्हरच्या दिशेने मारला फटका मयूरने, परंतु चेंडू अडवण्यात यश मिळालंय. 2 धावा इथे घेतल्या जातील. आणि सुरुवातीपासून सांगतोय की या इनिंगच्या पहिल्यापासून केतन लाड यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज. आणि रजत मुंडेच्या प्रत्येक धाव मागे 100 आहेत. सिंगल घेतली 100, 2 घेतल्या तर 200, चौकार मारला तर 400 आणि 6 षटकार मारला तर 600 रुपयांचं कॅश प्राइज. क्या बात है. पैसा पैसा देखिए होठों से नहीं नोटों से. कहते ना शहर का दबा और करजत का हवा. समोसा से निकलता है आलू और मयूर जामले ने रन बनाना कर दिया चालू. और ये चलिए फिर से खींचा भाई यहाँ पर से. और इस बार भी देखिए चौका आता हुआ. अरे ताकी रे पिक्चर है पूरा.
त्याच वेळात जे आपले लकी ड्रॉचे 2 पारितोषिक आहेत. एक पारितोषिक आहे मोबाईल आणि दुसरं पारितोषिक आहे GVR जिम जी आहे तिचं पूर्ण वर्षाचं सबस्क्रिप्शन तुम्हाला अगदी मोफत मिळेल. आणखी एक पारितोषिक मगाशीच मी उल्लेख केला, हर्षल भाऊ मोरे यांच्या वतीने प्रेक्षक कमाल कॅचसाठी 5,000 आहेत. त्याचबरोबरीने बंटी बैलमारे यांच्याकडून 1,000 टोटल 6,000 आणि खास करून चांबार्लीच्या बॅटिंगसाठी म्हणजे चांबार्लीचे फलंदाजांनी षटकार मारले आणि तुम्ही कॅच पकडली तर केतनजी लाड आणि मंगेशजी लाड यांच्या वतीनं देखील त्या कॅचसाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. चलिए अंपायर की तरफ से यहाँ पर सेकेंड पावर प्ले यहाँ पर इशारा आता हुआ और सिग्नल देखिए ताकि 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 रे ये तो टेलर है पिक्चर है पूरी बाकी टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया है 14 रन क्या मेहनत देखिए बात करेंगे करेक्ट बात करेंगे नियोजन परफेक्ट देखिए बात करेंगे आयोजन हर्षल दादा मोरे देखिए बात करेंगे और उनके साथ देखिए अपने जिगर के टुकड़े देखिए इस आयोजक नियोजन के देखिए बादशाह केतन दादा भामने देखिए बात करेंगे माही लीजिए हमारा उड़िया लीजिए हमारे अविनाश पिपले दादा लीजिए सभी की मेहनत देखिए रंग लाती हुई और रजत मुंडे देखिए नीम का पेड़ भी चंदन से कम नहीं ये रजत मुंडे देखिए बेंच स्टोक से कम नहीं. चलिए भाई चोट क्या ज़्यादा लगा यहाँ पर जगन नाना देखिए बात करेंगे यहाँ पर इशारा करिए पानी की सुविधा है फर्स्ट एड है फर्स्ट एड असेल किंवा पाणी आपण लवकरात लवकर घेऊन जा लवकरात लवकर कारण थंडीचं देखील थोडं प्रमाण वाढलेलं आहे. अजय बाबा धानीव या संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय भरतजी बागीत आणि नरेशजी पाटील यांना विनंती आपण मंचावरती या. आणि RA11 सातपाटी संघाचे पुरस्कर्ते आहेत प्रभाकरजी देशमुख यांना देखील विनंती की आपण मुख्य मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत. आणि जे 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे हर्षल भाऊ मोरे यांच्या वतीने प्रेक्षक कमाल कॅचसाठी ते या मॅच पुरतं सीमित आहे. पुढचं पारितोषिक तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्यात येईल. चलिए डॉक्टर घुंगरू मैदान के अंदर देखिए प्रवेश करते हुए आज डॉक्टर का छुट्टी है खास करके काफ़ी रात हो चुका है लेकिन डॉक्टर घुंगरू अभी पहुंचे मैदान के अंदर. कोई बात नहीं डॉक्टर का रूल बड़ा रहता है भाई अगर आपके हमारे बीच में झगड़ा हो गया तो सॉरी बोल दिए तो झगड़ा खत्म डॉक्टर ने सॉरी बोला तो सीधा इंसान खत्म. टाटा है बाय बाय. बहुत बड़ी भूमिका देखिए मेहनत देखिए मैंने बताया यहाँ पर शमाई लीजिए हमारे भावड़िया दादा लीजिए अविनाश दादा पिंपले देखिए और इसके साथ अनूप खास देखिए उनके मित्र परिवार से लेके मेहनत है अनूप दादा साहब ने देखिए अकीब पटेल से दादा ग्रुप देखिए बात करेंगे रोहित दादा पाटिल से और इसके साथ देखिए रितेश यादव है इनकी भी तारीफ है यतीन भामने देखिए बात करेंगे सभी की देखिए मेहनत है रंग लाती हुई. लेकिन चलिए हमारे डॉक्टर वापस आ गए भाई मरहम लगा कर आए. डॉक्टर चोट कहाँ लगी थी भाई लेकिन बहुत बढ़िया देखिए अच्छा सुविधा यहाँ पर जगन नाना देखिएगा अच्छे टेनिस क्रिकेटर देखिए कोहिनूर से तो चलिए बात करेंगे रन तो ढूंढना पड़ेगा भाई यहाँ पर टारगेट देखिए 63 की है लेकिन तैयार देखिए गेंदबाज और रजत मुंडे देखिए क्रॉस खेलना चाहते थे ओ स्नो ना करते प्यार में कर गई बाल बच गए भाई यहाँ पर बाल बचे यहाँ पर अगला मुकाबला देखिए बड़ा मुकाबला देखिए सही बताएं यहाँ पर ओमकार सेट्टी सर देखिए बात करेंगे क्या आवाज़ थी क्या जोश था क्या जुनून था. धड़कने पिक्चर में सुनील सेट्टी देखिए अंजलि 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 करते रह गए लेकिन इस आवाज़ ने देखिए टेनिस क्रिकेट में दीवानगी बनाई है. और चलेंगे इस मुकाबले के रजत मुंडे देखिए इनकी खामोशी पे कभी शक मत करना भाई ग्रामीण धमाका से देखिए 4 व्हीलर से लेकर आते हुए और ये चलिए खींचा भाई यहाँ से अरे चंचला अरे चेंडू आता कुठे गेला दादा चेंडू आता चांबरली गाव साधाबा. बताया था नीम का पेड़ भी चंदन से कम नहीं और ये रजत मुंडे बेन स्टोक से कम नहीं. बड़े खिलाड़ी देखिए बड़े मैच के चलिए बात करेंगे हमारे देखिए हर्षल मोरे साहब
और रजत मुंडे के देखिए हर एक रनों के लिए देखिए बात करेंगे 100 रुपया कैश प्राइज। क्या बात है, महाराष्ट्र की धरती पर देखिए संदीप बोराडे सर ऐसे ऐसे चेहरे हैं, आपला माणूस आपला खेळाडू पुढे गेला पाहिजे। अर्थातच बाबू सर आणखी एक पारितोषिक या ठिकाणी पुन्हा एकदा अनाऊन्स करतो। अर्थातच या ठिकाणी स्वप्नीलजी दिघे साहेब ज्यांनी या स्पर्धेसाठी इंटरनेट सेवा प्रोव्हाइड केलं त्यांच्या माध्यमातून 12व्या प्रतिनिधीसाठी प्रत्येकी 200 रुपयांचं पारितोषिक आलंय। तर हे पारितोषिक आम्ही 12व्या प्रतिनिधीकडे सपोर्ट करत आहोत। पहिल्या फेरीतले सामने संपल्यानंतर हे पारितोषिक इथे बंद होईल। चलिए रजत मुंडे, ओ माय गॉड, ये क्या छोड़े या मैच छोड़े भाई। यहाँ पर से क्या गार्डन में फूल खिलने से पहले बकरी खा गई। बड़ा मौका था, बड़ा मौका था भाई। यहाँ पर से कौन भूल सकता है भाई, इंग्लैंड के खिलाफ सेमीफाइनल मुकाबला संजू सैमसन का क्या देखिए हैरी ब्रूक ने छोड़ा था 15 पर और उसके बाद देखिए 89 रनों का इनिंग्स खेला था। और ये क्या जितना बड़ा हो सकता है भाई, दर्द देकर जाएगा। लाजवाब है। रजत मुंडे का क्या छोड़ा है, लेकिन कोई बात नहीं, गलतियों को भूल जाइए, सबको को याद रखिए। उतना आसान भी नहीं था। फील्डर की तारीफ करना चाहेंगे चिंटू विश्वकर्मा। देखिए अगर कैच ले लेते तो मैं कहूँ शायद कैच ऑफ नाइट माना जाता है। यहाँ पर से क्या बढ़िया देखिए एफर्ट से डाले थे यहाँ पर से, और उनका साथ देखिए बल्लेबाजी में यहाँ पर से थोड़ा सा देखिए बात करेंगे जगन्नाथ ने यहाँ पर दिशा से भटकते हुए, लाइन से भटकते हुए और वाइट के साथ देखिए टीम का स्कोर बना। यहाँ पर से 22 रन देखिए हमारे डीजे राज भी देखिए हमारे साथ है, बने हैं बड़े खास है। अब शोर नहीं भाई यहाँ पर बल्लेबाजी में मयूर देखिए शामले और हल्की हाथों से खिला बल्ले कट खेलते हैं। यहाँ पर ये भी अच्छा सोच है, दूसरे की महिलाओं में गुलामी करने से बेहतर है कि खुद की झोपड़ी पर राज करो। यहाँ पर सिंगल लेकर रजत मुंडे को स्ट्राइक दिया है, लेकिन रजत मुंडे देखिए ये अगर खेल जाएंगे 3 ओवर तक या 4 ओवर तक फिर मैच बड़ा कठिन हो जाएगा। 23 रन बनाए कई ना। क्या बात है यहाँ पर रजत मुंडे देखिए, ये प्राउड ऑफ देखिए बात है यहाँ पर शाम्बरली तैयार गेंदबाज है। और ये चलिए खींचा भाई यहाँ से ऊंचाई के साथ भी लंबाई लेकर जाता हुआ, और रजत मुंडे की बल्लेबाजी बता रही है बाबुल्ला हो में बाबुल्ला, बाबुल्ला हो में बाबुल्ला। चाल देऊयात। अर्थातच या ठिकाणी आपण पाहणार आहोत जय बाबा दानावे आणि त्याच्या विरुद्ध आता आर्या 11 सातपाडे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण मध्यंतराला। चलिए टॉस हो चुका है, बस मुकाबला बाकी है। 18 गेंद 36 की जरूरत है यहाँ पर। और रजत मुंडे देखिए क्या बल्लेबाजी कर रहे हैं भाई, और उनके साथ मयूर जामले का भी तारीफ करना चाहेंगे। क्या बढ़िया देखिए यहाँ पर बल्लेबाजी। और संदीप बोराडे सर कहा जाता है ना, सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है, नहीं तो पप्पा। और रजत मुंडे देखिए बात करेंगे, ये छोटा मोटा मामूली साहब नहीं है भाई, ये अजगर है, अजगर है। और अजगर डसता नहीं है भाई, निकलता है। अगर ज्यादा ओवर खेल गए तो भाई ये मैच को फिर से निकाल सकते हैं। रजत मुंडे देखिए कौन उनका इनिंग भूल सकता है भाई, जो मुकाबला खेला गया था भाई आईपीएल में 15 जनवरी, वो मुकाबला देखिए अहम था। 35 रनों का क्या इनिंग खेले थे। सागर अली देखिए यहाँ पर बात करेंगे, शुरुआत में आउट हुए थे 11 पर, लेकिन रजत मुंडे का 35 रनों का इनिंग्स है और टीम ने देखिए 5 रनों से मुकाबला जीता था। कलकत्ता टाइगर के लिए भाई टाइगर इनिंग्स है। और उसके बाद देखिए ग्रामीण धमाका, जहां पर देखिए 4 व्हीलर लेकर लौटे। चलिए समय थोड़ा जा रहा है, समय को फोकस कीजिए भाई, समय ज्यादा मत लीजिए। टीम का स्कोर बना है 27 है, लेकिन अभी भी देखिए 18 गेंद 36 रनों की जरूरत है। 18 गेंद 36 की जरूरत है। तैयार गेंदबाज है, और इस बार देखिए फुल लेन और उछाल भी देखिए कितना बढ़िया था यहाँ पर से। और ये काम करना पड़ेगा भाई, कहती ना हथेली पर रखकर अपना मुकद्दर तो क्यों ढूंढता है, और इसी को समंदर से जो टकराने के लिए हमेशा पत्थर ढूंढता है। भला यहाँ पर देखिए मुश्किल है, लेकिन नामुमकिन कुछ भी नहीं यहाँ पर। अभी भी देखिए आने वाला 17 गेंद जीत की बात करेंगे, 36 रनों की जरूरत है। और तैयार गेंदबाज है,
और हल्के हाथों से अच्छा सोच, यहाँ पर सेंसिबल क्रिकेट देखिए यहाँ पर कहते हैं ना, बल से ज्यादा बुद्धि का इस्तेमाल करो। बल लड़ना सिखाता है, बुद्धि आपको जितना सिखाता है। और समीर सर आजकल ताकत से ज्यादा दिमाग से भी खेलते हैं लोग, और होना ही चाहिए। इसलिए तो कहा जाता है ना, चलाओ अपना खोपड़ी और जलाओ सामने वाले का झोपड़ी। अभी भी देखिए 16 गेंद 35 की जरूरत है। संदीप बराड़े सर आजकल दिमाग का खेल है भाई, चलाओ खोपड़ी और जलाओ झोपड़ी। लेकिन देखते हैं क्या गेंदबाज या बल्लेबाज, एक तो बात साफ है, जब तक मैदान पर रजत मुंडे हैं आपके लिए मुश्किल पैदा करेंगे। लेकिन देखते हैं गेंदबाज क्या रोक पाएंगे यहाँ पर। चिंटू ये चलिए रिवर्स स्वीट हिट खेला भाई यहाँ पर, बड़ा हिट देखिए, बात करेंगे यहाँ पर AK-47 चलो चलिए, संडे के बाद मंडे, रुपया के 4 अंडे, लेकिन सामने खड़े हैं रजत मुंडे जो हमेशा लगाते हैं जीत के झंडे। और उसके बाद एक ये सिंगल लिया भाई यहाँ पर और ओमकार सिटी से रजत मुंडे ने बता दिया भाई कि मुझे बंदूक भी चलाना आता है और गिटार भी बजाना आता है। एक बड़ी खिलाड़ी की पहचान होती है, छक्के लगाए उसके बाद सिंगल। लेकिन आजकल के नौजवान कहां सुनते हैं भाई, जाते हैं छक्के पे छक्के, छक्के पे छक्के। भाई जिंदगी में अगर आपको रजत मुंडे बनना है ना, देर रात तक चैटिंग करने से बेहतर है उनके शॉट सिलेक्शन को फोकस कीजिए। ये रजत मुंडे नहीं बने भाई नाम, लेकिन हमारे नौजवान कहां सुनते भाई। जब तक मोबाइल थोपड़े में ना गिरे तब तक समझ में नहीं आता है नींद आया या नहीं। चलिए तैयार गेंदबाज मयूर जामले देखिए, ये अच्छे काम कर रहे हैं भाई, ये बड़ी सोच देखिए, ये माइंडसेट गेम खेल रहे हैं यहाँ पर। जब कहते हैं ना तेरा ध्यान किधर है, तेरा हीरो किधर है भाई, रजत मुंडे। चलिए, मुसीबत और खुशी बिना किसी अपार्टमेंट के आ जाती है, इसलिए तैयारी हमेशा जमकर रखना चाहिए। मुसीबत के समय होश और खुशी के समय जोश। रजत मुंडे देखते क्या इन्हें रोक पाएंगे भाई। यहां से कहते ना, सांप फन उठाने से पहले उसे कुचलते तो बेहतर है, नहीं तो हल्के हाथों से खेला भाई यहाँ पर। बचेंगे तो लड़ेंगे, उन्हें पता है भाई आगे और 12 गेंद आना बाकी है। और जीत के लिए देखिए बात करेंगे यहाँ पर 26 रनों की जरूरत है। येस, जाऊयात आपण चलिए, संदीप बोराड़े सर 12 गेंद की बात करेंगे, 26 की जरूरत है। बारह चेंडू अजून 26 धावाची गरज आहे। संदीप बोराडे सर, चला आपण लकी ड्रॉ कडे जाऊयात। GVR फिटनेस सेंटरच्या माध्यमातून वर्षाचं जे पॅकेज आहे ते आता कोणाच्या नावावरती येत आहे पाहूयात। अगदी हा मोबाईल साठी बरेच जण थांबतील यात काही शंका नाही। चला केतन बामणे आपला शुभ हस्ते होऊन जाऊ दे। सलमान शेख, मला वाटतं हे व्यक्तिमत्व भिसेगावचं आहे। एका मिनिटात यावं लागेल, 1 मिनिटाचा अवधी आहे। संदीप सर, मुकाबला भी देखिए बहुत कसमाकस चलता हुआ, जैसे कहते ना एक स्वेटर एक क्वार्टर से ज्यादा गर्मी देता है ये मुकाबला। अब मोटे हो जाओ तो कपड़ा हो जाता है टाइट है, मुकाबला बना है, बिग फाइट है। 12 गेंद के बाद करेंगे, अभी भी 26 की जरूरत है, मेहनत करना पड़ता है। अगर मांडा टीम को यहाँ पर मुकाबला बचाना है तो सबसे पहले यहाँ पर कहते ना, जिंदा रहने के लिए तेरी कसम, एक मुलाकात जरूरी है। संदमा रजत मुंडे का विकेट है, अगर इन्हें निकालते हैं तो काम आसान बन सकता है। मेहनत तो हर क्षेत्र में करना पड़ता है, बेकार रहने पर, बेकार पड़े रहने पर लोहे में भी जंग लग जाती है। क्या रजत मुंडे यहाँ पर शांत रहेंगे भाई? 12-26 है। ओ दबाव 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 देखिए भाई यहाँ पर
अरे कछुआ ने यही नहीं जीता था बाजी खरगोश से। चाल उसकी धीमी थी लेकिन लगातार थी, धक 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 धक। और ये मुकाबला देखिए दिल की धड़कनें बढ़ा रही है भाई, धक 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 धक। क्योंकि नीम का पेड़ भी चंदन से कम नहीं और ये रजत मुंडे भाई बेंचटॉक से कम नहीं। 12 गेंद देखिए 26 की जरूरत है यहाँ पर से, और गेंदबाज तैयार से यहाँ पर। क्या रुकेंगे रजत? क्या भैया रजत है, ओ बड़ा हिट के लिए मन बनाए भाई यहाँ पर से। एक डॉट गेंद आता हुआ, लकड़ी कितना भी गीला हो वो जलता है जरूर, बैटर कितना भी बड़ा हो वो गलती करता है जरूर। क्या यहाँ पर गेंदबाज मजबूर कर पाएंगे? ओमकार तरे, क्या ओमकार का होगा जय जयकार? यार रजत मुंडे की खामोशी पे कभी शक मत करना। चारों गेंदबाजों ने देखिए पहला गेंद डॉट डाले हैं और यहां पर भी शुरुआत हुई है यहाँ पर। 11 गेंद देखिए अभी भी बात करेंगे, 26 की जरूरत है भाई यहाँ पर। किसी की अच्छाई ने हमें मार डाला, किसी की बुराई ने मार डाला। सामने की तरफ फील्ड खुला हुआ है लेकिन देखते रजत मुंडे के पास ओ और एक देखिए लेन गेंद, उछाल गेंद भाई यहाँ पर से। कह देना जिंदगी में रिस्क लेना सीखो भाई। अगर कोई रास्ता आपको डरा रहा है तो समझ लेना बहुत बड़ा सफलता आपके इंतजार कर रही है। क्या रजत मुंडे की बल्लेबाजी, और उसके बाद देखिए 2 गेंद डॉट आता हुआ। अभी भी देखिए बात करेंगे 26 की जरूरत है, गेंद बचा है 10 और करजट डिपो में सुबह पकड़ूंगा मैं पनवेल के लिए बस। गेंद बचा है 10 क्योंकि मुकाबला तो सुबह चलेगा। ओ और एक देखिए यहां पर से वाइड का इजाफा देखिए, स्टार से रन आता हुआ, बिन पायल से बजी घुंघरू छम 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 छम। पायल की झनकार दिल चुराएगी, मैच नहीं भाई। मैच चुराना है तो बल्ले से मेहनत करना पड़ेगा। 10 गेंद अभी भी 25 की जरूरत है लेकिन कमाल के देखिए ओमकार की क्या होगी जय जयकार। यार रजत मुंडे भाई सिर 2 कदम पीछे गया तो ये मत सोचिए वो डर गया, हो सकता है वहां से ले शिकार के लिए छलांग लगाएगा या ओमकार रोकेगा यहां से भाई। ओ रिवर्स खेलने गए भाई यहां पर, वाइड से रन आता हुआ 35 तो हर कोई अजमा रहे यहां पर लेकिन देखिए थर्ड अंपायर कॉल वाइड है लेकिन फील्डिंग टीम की टीआरएस है। क्या मुकाबला संदीप सर, हाई वोल्टेज ड्रामा बनता हुआ पर जिस रजत मुंडे और मयूर जामले ने हाहाकार मचाई थी बल्लेबाजी में, लेकिन उन बल्लेबाज को देखिए शांत रखा गया है। देखते हैं ये रिव्यू आपके पास रहेगा लेकिन ऑन फील्ड डिसीजन थोड़ा गेंदबाज सामने आ गए और थोड़ी सी देखिए नाखुश नाराजगी जताते हुए, लेकिन तीसरे अंपायर ने देखिए सीधा मना कर दिए क्योंकि गेंदबाज देखिए सामने आ गए, लाइन के गेंदबाज सामने आ पड़ेगा और बैटर चलिए आपके जगह पर जाना पड़ेगा देखिए वर्ष, क्योंकि तीसरे अंपायर तो यहाँ से देखिए साफ सुथरा उन्हें गेंदबाज सामने आ गए और वहाँ से जो वाइड लाइन एंगल है उन्हें दिखाई नहीं दिया और जिसके कारण जो ऑन फील्ड डिसीजन है यहाँ पर से, और उस ऑन फील्ड डिसीजन के ऊपर से अंपायर कॉल देखिए यहाँ पर वाइड था लेकिन से चलिए अंपायर देखिए आयोजन करता हूँ बता रहे हैं पेनल्टी आपको चाहिए क्या, क्योंकि जो भी डिसीजन लेके चला है यहाँ पर से पहले देखिए काफी देर हो चुका है और चला विनंती है फील्डिंग करने वाली टीम फील्डिंग सेट करा आपण। नाना समझ सकते हैं आपकी भावनाओं को थोड़ा सा यहाँ पर थर्ड अंपायर से अगर आ जाता यहाँ पर क्लियर तो जरूर आप तक पहुंचा सकते थे, लेकिन वाइड था देखिए अंपायर कॉल से और इसके साथ साथ समीकरण बदलेगा भाई यहाँ पर 10 गेंद 24 की जरूरत है, मुकाबला में मजा आएगा भाई यहाँ पर। गुजरी हुई जिंदगी को कभी याद ना कर रहा,
तकदीर में जो नहीं उसे फरियाद ना कर रहा। अरे तो कल की फिक्र में आज की खुशी को बर्बाद मत कर रहा। 10 गेंद और जीत के लिए 24 की जरूरत है। और ये चलिए रजत मुंडे भाई यहां से ऊंचाई तो ली है लंबाई की। ओ माय गॉड, इससे भी बड़ा गलती कर दी। चिंगो चिंगो, क्या देखिए आपने किसका छोड़ा, रजत मुंडे भाई यहां पर से। और ये तो बहुत बड़ी गलती है भाई, ये तो बहुत बड़ी। पिछला जो वाइड के लिए था मुझे लगता है यही तो कहता, खतरा हमें दुश्मनों से नहीं, खतरा हमें सपनों से रहता है। अब तो गेंदबाज यही कहेगा भाई, अच्छा सीला दिया तूने मेरे प्यार का, और यार ने ही लूट लिया घर यार का। क्योंकि रजत मुंडे को जीवन दान देना और समीकरण देखिए बात करेंगे। एक ही रन देखिए रजत मुंडे ने निकाले यहां पर से। टीम का स्कोर देखिए अभी भी चलिए ऑन करिए यहाँ पर थोड़ा सा कैलकुलेशन देखिए हमारे लाइव टेलीकास्ट स्कोर के बीच में कोई बात नहीं। चलेगा यहाँ पर 40 रन बनाए देखिए अभी भी 23 की जरूरत है यहाँ पर से। मजा आएगा देखिए। और महिर जामले देखिए ये भी शुरुआत देखिए यहाँ पर किए थे बड़ा हिट से, लेकिन अब देखते हैं यहाँ पर से। और ये चलिए खींचा भाई आखिर में, मार डाला सारा का सारा झोपड़ी भी जला डाला। मेरा मोहम्मद तक डीजे बाला, तू भी तोड़ दे डीजे का ताला। छोड़ा भाई यहां से, अपनों को धोखा दुश्मन को मौका, मार डाला सारा का सारा झोपड़ी पे जला डाला और समीकरण को भी बदल डाला। देखिए 8 गेंद 17 की जरूरत है। कहते ना शराब थोड़ी पीने से किसी की याद आती है, पूरी बोतल पी लो तो एकदम सामने आ जाती है। और एकाक चौके के चक्कर से देखिए मुकाबला करीब आता है यहां पर से। 8 गेंद के बाद करेंगे 17 की जरूरत है। अभी भी देखते हैं मुकाबला यहां पर दोनों टीम के लिए ऑन है भाई। हल्के हाथों से खेला देखिए, पिछला ताकत था इस बार देखिए नजाकत यहां पर और एक आता हुआ 4 रन देखिए यहां पर। छी रे नानी छी रे। छोड़ा था देखिए छी रे नानी छी, वहां से मैच को छीन ले गया भाई यहां पर से। लेकिन कोई बात नहीं, गलतियों को भूल जाइए, सबक को याद रखिए। 7 गेंद 13 की जरूरत है। हर खिलाड़ी आते हैं हीरो बनने के लिए, लेकिन क्रिकेट ही दोस्तों ऐसा चीज है, आपको पल में हीरो पल में विलन बना देता है। 7 गेंद 13 की जरूरत है यहां पर से। डीजे राज देखिए बात करेंगे खास बनते हुए। 7 गेंद 13 ओ जड़ में रखते हुए यहां से मुकाबला में देखिए कहानी में ट्विस्ट है, समीकरण देखिए बना है। 7 गेंद 13 की जरूरत है और चलते राज के पास है। 6 गेंद देखिए अब 13 की रह गई भाई, जहां 7 की 13 की थी। क्या मुकाबला बन चुका है। जिंदगी नहीं जिम्मेदारी है, जिसे जीते कम है और निभाते ज्यादा है। 6 गेंद अब 13 की जरूरत है। या ठिकाणी निघालेली आहे रुपेश ऐनकर। जीवेआर फिटनेस सेंटर साठी 1 वर्षाची मेंबरशिप तुम्हाला फ्री मध्ये दिली जाणार आहे, त्याच्यासाठी दुसरी चिठ्ठी निघाली आहे। रुपेश ऐनकर 1 मिनिटाच्या आतमध्ये व्हायचं आहे, परंतु या ठिकाणी आईवा झेल टिपलाय। चलिए 6 गेंद 13 की जरूरत है और दशरथ पाटिल सर कहते ना, अंधे को जब दिखाई देना सबसे पहले उस लाठी को फेंक देता है जिसका उसने सहारा लिया हो। लेकिन क्रिकेट में ऐसा नहीं होता है दोस्तों। भला एक कैच आपने छोड़ा है लेकिन मैच को नहीं छोड़ते हैं,
आखिरी दम तक मैच को लड़ते हैं भाई। यही तो क्रिकेट की बारे में कुछ खास अलग रहती है। आखिरी गेंद तक कुछ कहा नहीं जा सकता है। अंधे को दिखाई दे तो उस लाठी को जरूर फेंकता है जिसका उसने सहारा लिया हो, लेकिन क्रिकेट में ऐसा नहीं रहता है। जो पार्टनरशिप बनी है उस पार्टनरशिप को बड़ा बनाना चाहेंगे और जो क्या छूटा है उसके पर मरहम लगाना चाहेंगे। 6 गेंद और अभी भी 13 की जरूरत है। यहाँ पर से मुकाबला बन सकता है यहाँ पर, लेकिन इस वक्त देखिए मांडा टीम थोड़ा सा नाखुश रहेंगे क्योंकि क्या छोटा छक्का लगा, अभी तक विकेट नहीं। कहते ना साथ मांगा वो नहीं मिला, खुशी मांगी वो नहीं मिला, प्यार मांगा वो नहीं मिला, विकेट मांगा वो नहीं मिला। भाई किस्मत में था ही नहीं था तो क्या था भाई, सिर्फ दर्द 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 था यहाँ पर। लेकिन उस दर्द पर चलिए टाइमिंग देखिए, अंपायर थोड़ा आपको भी सलाह मशुरा देना पड़ेगा। यहां से भलाई हम बता रहे हैं, यहाँ पर समय काफी जा रहा है, यहाँ पर मैच भलाई प्रेशर भरा यहाँ पर, लेकिन 6 गेंद के बाद करेंगे, अभी भी 13 की जरूरत है। ओ यही बात कहा था भाई, यहाँ पर मैच अभी भी बन सकती है भाई, कहानी में ट्विस्ट है। 5 गेंद अभी भी 13 की जरूरत है। कंपल्सरी देखिए बात करेंगे जहां पर चेसिंग की बात आ जाती है, ड्रेसिंग की बात आ जाती है। यहाँ पर कई दिन कश्ती कभी भी डूब सकता है, तकदीर कभी भी बदल सकता है। दोस्तों ये ग्रामीण मुकाबला है भाई, टीवी मत ऑफ करना, मैच का रिजल्ट कभी भी बदल सकता है। तैयार ओ ये चलिए भाई, और एक डॉट गेंद भाई। यहाँ पर संघर्ष से कभी डरना नहीं चाहिए क्योंकि ये भी एक कहानी है जो सफल होकर सबको सुनानी है। वाटा गेंदबाजी, क्या कमाल की गेंदबाजी देखिए। संकेत भूर देखिए यहाँ पर लाजवाब देखिए यहाँ पर गेंदबाजी। 4 गेंद और अभी भी देखिए बात करेंगे 13 की जरूरत है। कहती ना पीता शराब है और कहता है नशा करना खराब है, अरे खुद कुछ करता नहीं और कहता है किस्मत खराब है। किस्मत को दोष देने से बेहतर है, किस्मत को दोष देने से बेहतर है मेहनत का तूफान पैदा कर। बैटिंग टीम ने टीआरएस मांगी, यहाँ पर अंपायर कॉल फेयर। बैटिंग टीम का चैलेंज है वाइड के लिए, चिंगो चिंगो। क्या मुकाबला चलता हुआ। यही तो बात किया भाई ने भाई, यहाँ पर मेहनत करो, सफलता सिर्फ ही मेहनत की दीवानी है। दशरथ सर किसी की सूरत की दीवानी नहीं भाई। यहाँ पर देखिए आज हर्षल मोरे सर देखेंगे मेहनत है। ओ अंपायर कॉल फिर डिलीवरी देखिए बात करेंगे। अब 3 गेंद देखिए बात करेंगे, 13 की जरूरत है यहाँ पर। जाने दिया वाइड का इजाफा भाई। ये वही रजत मुंडे भाई का इतिहास उठाकर देख लीजिए। नजमुल्ला ट्रॉफी में जब 2 गेंद पर 9 की जरूरत थी, 2 छक्का लगाया था भाई यहाँ पर। अब 3 गेंद देखिए बात करेंगे, 12 की जरूरत है। शाम अभी जिंदा है, रात अभी जिंदा है, दिल्ली कहता है कि मैच अभी जिंदा है। ओ क्या कमाल की गेंदबाजी, लाजवाब। जितना भी सराहना करो यहाँ पर संकेत भूर के उतना ही कम यहाँ पर, क्योंकि अब 2 गेंद 12 की जरूरत है। रजत मुंडे जैसा बल्लेबाज आपके सामने, कहीं मौका छोड़ा क्या छोड़ा, लेकिन अभी भी देखिए संघर्ष नहीं छोड़ा। 2 गेंद कंपल्सरी पारा, पत्थर भी टूट गया पानी से जब किरदार अलग हुआ कहानी से। क्या इस गेंद के पर किरदार अलग होगा या कहानी वही रहेगा? ओ किरदार भी टूट गया भाई, अब कहानी देखिए अलग बनता हुआ। 1 गेंद देखिए यहां पर 11 की जरूरत है। समीर सर इसलिए तो कहते ना भाई, दुनिया झुकती है, बस झुकाने वाला चाहिए। और क्या कमाल के देखिए यहां पर शेफ, और अपने आप को माफ नहीं कर पाएंगे रजत मुंडे बगैर किसी विकेट से, लेकिन गलती कहीं आपको मार डाल सकती है भाई। यहां पर 1 रन थी, यहां पर डीजे तैयार है। ये क्या कमाल की गेंदबाजी, अगर ये गेंदबाज मुकाबला जीत दिला दे, डीजे उनके लिए बेहतर सॉन्ग बजाइए जो खुश हो जाएंगे। तो चलिए बात करेंगे, 1 गेंद 11 की जरूरत है। क्या कुछ खराब गेंद मैच में करेगी पलटवार, या इस ओवर में जो गेंदबाजी यहां पर दिखाए, एक्सीलेंट गेंदबाजी देखिए यहां पर। इसलिए तो दशरथ सर कहा जाता है, जो खुद को समझती है आलिया, कभी कभी उसे भी मिल जाता है कालिया। क्रिकेट में भविष्यवाणी करना बड़ा कठिन है। गेंद देखिए यहां पर 11 की जरूरत है। ओ कमाल का जीत दिलाया गेंदबाज संकेत भूर की गेंदबाजी यहां पर डीजे
बड़ा मस्त मस्त है। क्या बड़ा कहते ना, किस्मत भी उसी को बादशाह बनाता है जो कुछ करने का हुनर रखता है। और समीर सर, अनिश्चितताओं से भरा हुआ खेल क्रिकेट क्यों कहा जाता है, और वो देख लीजिए भाई। अपर्श चलेंगे सीधा अपर्श मैच के मैन ऑफ द मैच के साथ साथ है। यस, विनंती करेल बंटी बैल मारे आपण मंचावरती या. अहिवाद झेल या ठिकाणी टिपलाय, त्याला पारितोषिक आपल्या शुभ हस्ते द्यायचं आहे. बंटी बैल मारे आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब जातो यावेळी.